सज्जन श्रोते हो, 148, 149, 150 आत्मोपनिषद या 3 पानावरती समाविष्ट असलेले हो आता तव छडीचा वर्षाव. हे भगवंता, आता तू थोडी शिक्षा देण्याची गरज आहे. लोकांना योग्य ती समज येत नाही, त्या कारणाने तुझी छडी जरा वाजण्याची किंवा छडीचा लोकांना प्रसाद देण्याची गरज आहे, असं या काव्यात म्हटलेलं आहे. सांगायचा मुद्दा आहे की भगवंताने यदृच्छेने सहज संकल्पाने अत्यंत सुंदर जग निर्माण केलं, परंतु ती आज जगाची अवदशा जी झाली आहे त्याला कारण भगवंताने निर्माण केलेल्या मानवाचे व्यभिचारी आचरण, विषय लंपट आचरण आणि अत्यंत संकुचित वृत्ती, भेदाभेदामध्ये त्याचं असणारं वर्तन, त्यामुळे परमेश्वराचे हे सुंदर जग आज कुरूप झाले आहे, विरूप झाले आहे. म्हणून परमेश्वरानेच थोडीफार शिक्षा म्हणा वा योग्य ती समज माणसाला येण्यासाठी म्हणा, काहीतरी त्याच्या छडीचा प्रसाद लोकांना द्यावा आणि त्यांना योग्य त्या वळणावर परत आणावे, असं अत्यंतिक तळमळीने हा भक्त भगवंताला प्रार्थना रूपात वंदन करून सांगत आहे. तर हे पद्य ऐका. परमेश्वराला म्हटलेलं आहे, होवो आता तो छडीचा वर्षाव. हे भगवंता, तू आता शिक्षा दिल्याखेरीज काही या जगाचं खरं नाही. काही या जगाला जे विनाशाच्या दिशेने जाणं चालू आहे ते जर थांबवायचं असेल तर तू या वाट चुकलेल्या मानवाला शिक्षा रूपी प्रसाद द्यावा. म्हणजे थोडंफार शासन देऊन का होईना पण मार्गावर आणावं. होवो आता तव छडीचा वर्षाव. ऐका. केवळ संकल्पे जग निर्मियेले, वृक्ष नदी पर्वत सागर पसरले, आकाश ब्रह्मांड नभांगण सारे, नर नारी पशु पक्षी जन्माले, चंद्रादित्य तारे आकाशी खेळती, सृष्टी हरण पाडसे मुक्त बागडती, निर्जर सरोदित खळाळ करीती, हर्षोल्लासे मयूर प्रेर धरिताती, मातीतून मोती पिकवी शेत करी, खाई गोड मोल कष्टाची वाकरी, फुले गंधीत वायू सुगंधित, देवा सृष्टी देवा तव सृष्टी सदा आनंदित, तव जादूगार चित्रकार म्हणती, कौतुके देवा तुझा जन पूजिताती, परी अहंकारे तुझे पतन, तुझ न कळत तव सृष्टीचे स्खलन, देवा तुझ्या सृष्टी लागली नजर, वाटे अखेरची सुरू घर घर, नारायण हे तू निर्मियेला नर, हरला से वाट देवा झाला परिवानर, पूर्वी सारे होते मोकळे आकाश, फिरणार मरणार होता अवकाश, आता सारे भेसळ आणि प्रदूषित, स्वतंत्र या देशी चिंतनही दूषित, जाणीव संपली मृत संवेदना, भ्रष्टाचार बेकारी केवळ वेदना, मटका गुटका मद्यनी जुगार, समाजा घडला दुर्धन आजार, पुन्हा काही आता वाटेना झाले,
पर्जन्याचे पार दिवाळे वाजले मरती गरीब कष्टकरी शेतकरी मुरदाडाला झाली अच्छे भिंती घाली धर्म राजकारण येत बुडती चिखलाने कमाल पत्रही भरवटती देवा तुझे नियम बुडाले कारभाराचे तव तीन तेरा वाजले काम रावण मागे निघून गेले माकडा माणसा पाठी सोडून गेले माकडा माणसाना उरलासे भेद साऱ्यांनी मांडला एकची उच्छाद आता तरी देवा झोप तू सोडी तव सृष्टीची आता नावर दिसे गोडी हो आता तव छडीचा वर्षाव अन्यथा नाही तर सृष्टीचा निभाव अन्यथा नाही तर सृष्टीचा निभाव तरी शिवसृष्टी हा देवाचा संसार तो जर नीट टिकायचा असेल तर मानवाने नीट वागणे आवश्यक आहे. मानव आता अतिचारी व्यभिचारी पद्धतीने वागत असल्यामुळे ही सृष्टी विनाशाच्या गर्तेत जाऊन कोसळायच्या दरम्याने आली आहे. वेळीच देवाने आपल्या हाती छडी घेऊन त्या छडीचा प्रसाद मानवाला देऊन मानवाला मूळ जागी म्हणजे आपल्या संयम शिस्तीमध्ये परत आणावं. अन्यथा त्या सृष्टीचा विनाश ठरलेलाच आहे. तेव्हा हे शिवशंभो तू सुद्धा वेळ प्रसंगी तुझी तिसरी दृष्टी किंवा तिसरा डोळा उघड आणि या सृष्टीला वाचवण्यासाठी शक्य ते सारं कर. मग ती शिक्षा असो कठोरातली कठोर शिक्षा असो पण तू तुझी निर्मितलेली ही सृष्टी तुझं निर्मलेलं हे विश्व हे अत्यंत मधुर सुसंवादी आणि संगीतमय आहे आनंदमय आहे. ते टिकलं पाहिजे निश्चित. म्हणूनच भगवंताला शंकराला विनंती केली आहे की तव सृष्टी तव सृष्टीचा नाश लक्षात घेता आता तू हातात छडी घे आणि तव छडीचा आता हो वर्षाव. ही छडी तशी वाजावी जसं विद्यार्थ्याला छडी वाजे घम घम विद्याई जसं म्हणतात छडी वाजे छमछम विद्याई घम घम म्हणजे छडी वाजतात मुलं विद्येकडे प्रवृत्त होतात. तसे हे भगवंता तुझी छडी जर छमछम वाजली तर कदाचित मानव योग्य मार्गाकडे परत मागे फिरू शकेल. म्हणून हो आता तो छडीचा वर्षाव अशी ही भगवंताला मानवी कल्याणाच्या दृष्टीने विश्व कल्याणाच्या दृष्टीने केलेली प्रार्थनाच आहे. ती नीट समजून घ्यावी आणि आपण कसं वागायचं हे ज्याचे त्याने ठरवावे. अस्तु. धन्यवाद. सुप्रभात. शुभ दिन.